वारकरी महामंडळाचे कोकण प्रांताचे अध्यक्ष भगवान महाराज कोकरे यांनी आज कुलदीप तात्या कोंडे अपक्ष उमेदवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे। मी महाराजांना असे विचारेन की आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती येऊन तात्यांना पाठिंबा दिला। आम्ही कुलदीप तात्यांना गेली 20 वर्षे ओळखतो। हा माणूस एक सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला असताना देव देश धर्मासाठी पूर्ण त्याने आयुष्य झिजवले। संपूर्ण या भोर, वेल्हा, मुळशी या तिन्ही तालुक्यामध्ये कुठंही हिंदुत्वाचं कोणतंही काम असेल, साधू संतांचं कोणतं सप्ताह असेल, गोरक्षणाचं काम असेल किंवा राजगडसारख्या ठिकाणी होणारा राज्याभिषेक जे काही संघटना करतात तो असेल किंवा कोणतंही काम आजपर्यंत असेल तर सगळ्या कामाला कुलदीप तात्या कोंडेंचा प्रचंड मोठा सहभाग, वाटा, हिस्सा असतो। आणि आज आमचा मुख्य जो उद्देश आहे तो या देशामध्ये काँग्रेसला रोखणे, आणि जर काँग्रेसला रोखलं नाही तर भविष्यातली पिढी ही बर्बाद होणार आहे। आजपर्यंत काँग्रेसने आमच्या देशाची फाळणी केली, भगवा दहशतवाद म्हणून आम्हाला हिणवलं गेलं। अनेक वर्ष, आज 65 वर्ष या देशामध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटच्या माध्यमातून नांगानाच घातला, जातीयवादावर संपूर्ण देश तोडण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवला, आणि आजही साधू संतांची कुठल्याही प्रकारे इज्जत होत नाही। म्हणून काँग्रेसला मतदान करणं म्हणजे देशद्रोहाला मतदान करणं किंवा देशविरोधी शक्तींना बढावा देणं। आणि या मातीत तरी या छत्रपतींनी ज्या रायरेश्वराच्या ठिकाणी राज्याभिषेक पहिला स्वराज्याला शपथ घेतली, स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची, त्या ठिकाणी अशा तऱ्हेची काँग्रेसची सत्ता असणे हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे। आणि त्याचबरोबर आज उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर असणारी जी सुषमा अंधारे ही वारकरी संप्रदायावर प्रचंड झरी टीका करते, वारकरी संप्रदायाच्या देवदेवता ज्ञानेश्वर माऊलींवर टीका करते, आणि उद्धव ठाकरे म्हणतात जय श्रीराम बोलणाऱ्यांना आम्ही हरामखोर म्हणून संबोधतो। ज्या ठिकाणी बकरी ईद साजरी होणार नाही तिथं दिवाळी साजरी करता येणार नाही। आणि अशा तऱ्हेने जर आज हिंदूंची अशी अवहेलना जर हे पक्ष करत असतील किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर जर रामाबद्दल अपवाक्य वापरणाऱ्या माणसाच्या बाबतीत जर टाळ्या वाजवल्या असतील आणि ते जर त्यांना मोठंपण वाटत असेल तर या पक्षांना हिंदू समाजाने कुठल्याही प्रकारे मतदान करू नये। कायमस्वरूपी हे पक्ष मुळासहित उपटून या ठिकाणाहून संपले पाहिजेत। त्याच्यातच या तरुणांचं भवितव्य आहे। पूर्वी आपण हिंदू म्हणजे मराठा, कुणबी हे एका ताटात जेवत होते, पण काही दिवसापूर्वी पवार साहेबांनी अशा तऱ्हेचं वातावरण महाराष्ट्रात 99 सालापासून घडवून केलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना झाल्यापासून, की आज एकमेकाच्या समोर येऊन हे गृहयुद्ध सुरू होऊ शकतं। आणि म्हणून तात्यांसारखा उमेदवार या ठिकाणी विजयी होणं म्हणजे या ठिकाणी एक विकासाला प्रारंभ होणं, हिंदुत्वाची प्रखर तोप आहे तात्या म्हणजे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तात्यांना पाठिंबा देतो, कारण मांडेकरांचा आम्ही काय महायुतीच्या बरोबर आहोत, पण निवडून येतील याची अपेक्षा वाटत नाही। त्याच्यामुळं ती मतं विरोधात जाऊन एक काँग्रेसवालाच परत बोकांडी बसण्यापेक्षा आमचे तात्या हे कितीतरी चांगले आहे, आणि म्हणून आमचा तात्यांना समर्थ। भिडे गुरुजींनी असं एक वक्तव्य केलं की मांडेकरांना मतदान करा, हे तुम्हाला मान्य आहे? नाही, मांडेकर आता आम्ही एकंदरीत सगळ्या, मी शेवटच्या सभेला आलो, एकंदरीत सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही आढावा घेतला, परंतु मांडेकरांचं हे आज जवळजवळ 3 नंबरला सगळ्या ठिकाणी हे दिसतं आहे। आणि मग परत मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो। एका शाळेमध्ये एक 100 मुलं आहेत आणि त्या 100 मुलांना रोज उपीटाचा नाश्ता दिला जातो, आणि उपीटाचा नाश्ता देताना लोक म्हणली की, मुलं म्हणायला लागली की आमचं हे काहीतरी बदला, तर ते म्हणले किती जणांना वाटतं बदला? तर 80 लोकांना वाटत होता बदल हवा म्हणून, आणि 20 लोकांना आवडत होता फक्त उपीटच खायचं आहे म्हणून। पण त्या 80 मधले म्हणले वोटिंग घेऊया, त्याच्यामध्ये शिरा आला, उपीट आला, कांदापोहे आले, मिसळ आली, पण 1 कट्टा वोटिंग हे फक्त 20 जण होते, ते उपीटालाच 1 कट्टा वोटिंग झालं, आणि बाकीचं जे सगळे होते म्हणजे ज्यांना बदल हवा होता ते 80 होते, परंतु त्यांचं डिवायडेशन झाल्यामुळं त्यांच्या नशिबात परत उपीटच आला। आणि म्हणून ती कुठेही इथं घडू नये। आज आम्ही येताना ह्या रस्त्यांची परिस्थिती बघितली, आणि हा सगळा विकास हा माणूस करू शकतो, आणि एक शेतकऱ्याचा मुलगा, राजाचा मुलगा राजा कधी होऊ शकतो। 2-3 वेळ तुम्ही त्यांना चान्स दिले तर अशा एखाद्या प्रामाणिकपणाने जी व्यक्ती आपलं घरदार पणाला लावून, आपला संसार प्रपंच पणाला लावून अनेक वेळेला याच्यामध्ये, तर लोकांनी एकदा अशा व्यक्तीला स्वीकारणं हरकत नाही। आणि आमचा विश्वास आहे तात्या निवडून आल्यानंतर
ते हिंदुत्वाच्या विरोधात जाणार नाहीत. तात्या निवडून आल्यानंतर ते हिंदुत्वाच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाहीत, हे अगदी जबाबदारीने सांगतो. तात्या जर हिंदुत्वाच्या चौकटीच्या बाहेर गेले तर मी वारकरी संप्रदायातलं कीर्तन करणं सोडतो. तात्यांवर सुद्धा आरोप झाले की तात्यांनी पक्ष बदलले. नाही, तात्यांनी पक्ष बदलले किंवा काय झालं, पण आता त्यांनी जो भूमिका घेतलेली आहे, इकडे बघा, पक्ष बदलून तर अनेक लोक, काल जी उबाठामध्ये होती ती आज राष्ट्रवादीमध्ये आहेत, दुसऱ्या दिवशी ते काँग्रेसमध्ये जातात. मला पक्ष बदललं तरी त्यांचं अंतःकरण बदललेलं नाही आणि त्यांचं अंतःकरण हे कायमस्वरूपी हिंदुत्वासाठीच आहे, हा आमचा पूर्णपणे विश्वास आहे. मी जनतेला विश्वास देतो, तात्यांना मत देणं म्हणजे राष्ट्राला मत देणं, धर्माला मत देणं, आपल्या धर्माच्या उन्नतीकरता मत देणं, आणि त्यासाठी तात्या बदलणार नाहीत. हे मी जर आज पांडुरंगाला स्मरून सांगतो, जर तात्याने हिंदुत्वाच्या विरोधात कुठलाही निर्णय घेतला तर वारकरी संप्रदाय म्हणून आम्ही सगळे बसून तात्यांच्या घरात तिथं आम्ही येऊन बसू. आणि हा विश्वास मी जनतेला देतो की तात्या हिंदुत्वाचेच आहेत, तात्या भगव्याचेच आहेत आणि तात्या बदलणार नाहीत.